23 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू झालाय। केपी धबधब्यावरून परतताना ही दुर्घटना घडलेली आहे। निसरड्या ठिकाणी पाय घसरल्यानं हा मृत्यू झालाय। रविवारी सायंकाळी ठाण्यातील 4 युवक हे केपी वॉटरफॉलवर फिरून परतत असताना अभिषेक कुशवाहा याचा एका निसरड्या ठिकाणी पाय घसरून सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत पडून मृत्यू झालाय। रात्री उशिरा साथीदारांनी ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशन आणि ग्रामस्थांनी संयुक्त शोध मोहीम राबवली। अखेर रात्री 2:30च्या सुमारास अभिषेकचा मृतदेह सापडलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर इथे पाठवण्यात आला असून खोपोली पोलीस पुढील तपास करतायत। तर धोकादायक पर्यटन स्थळी सेल्फी आणि रील्सचा मोह जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी सारिका सावंत यांच्याकडून। सारिका, नेमकं काय घडलं होतं? ऍक्च्युली सतत पडणाऱ्या पावसामुळे वॉटरफॉल असेल किंवा किल्लेगड असतील, इतर ठिकाणी पर्यटकांचं आकर्षण वाढत चाललेलं आहे। त्याचप्रमाणे खोपोलीतील केपी वॉटरफॉल हा खूप प्रसिद्ध असा धबधबा आहे आणि तेथे यंग मुलं असतील, तरुण मुलं असतील, ते रील बनवण्यासाठी खास तिकडे जात असतात। असाच प्रकार काल घडला। ठाण्याची जी काही 3 मुलं तिथे रील बनवण्यासाठी आली होती आणि रील बनवून तिथे नंतर निघाल्यानंतर तिथून येताना त्यातील एक जो मुलगा आहे अभिषेक कुशवाहा 23 वर्षाचा, त्याचा येता येता तिथून पाय घसरला आणि तो 40 ते 45 फूट दरीत पडला। आणि अगदी सारिका, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।